श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, गणेश चतुर्थीला आपल्या सर्वांच्या घरामध्ये श्री गणेशांचे आवाहन झालेले आहे. तर आता गणेशांच्या पाठोपाठच गौरींचे आवाहनही होते. गौरी आवाहन म्हणजेच महालक्ष्मी. मंगळवार 10 सप्टेंबर रोजी पडत आहे. पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी 9 सप्टेंबर रोजी रात्री 9:53 सुरू होत असून 10 सप्टेंबर रोजी रात्री 11:11 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 10 सप्टेंबर मंगळवार रोजी ज्येष्ठा गौराईचं आगमन होणार आहे. तर हे ज्येष्ठा गौराईचे आगमन कशा पद्धतीने करावे? परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मींच्या पावलाचे ठसे काढावेत. येताना लक्ष्मींच्या पायाचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे आणावे. गौरी आगमन करत असताना ताट, चमच्याने किंवा घंटेने वाजत गौरीचे स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात. कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या गौराई असतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले. त्यामुळे अखंड वैवाहिक सुखप्राप्तीसाठी महिला हे ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. अनुक्रमे 11 सप्टेंबरला गौरी पूजन केले जाईल तर 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल. गौरी पूजनाच्या दिवशी सगळे सोयरीक जेवणाला सांगितले जातात. गौरी पूजन आणि आरती करतात. तसेच जेवायला पुरणपोळी, ज्वारीची पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी करतात. तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरींची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयांची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवतात. गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. ज्येष्ठा गौरी काही जणांकडे उभ्या असतात. त्या तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. आपला जसा कुलाचार असेल तशा प्रकारे गौरीपूजन करावे. गौरीपूजना महत्त्वाचे असल्याने गौरीपूजनाच्या दिवशी अशौच जसं की सोहर, सुतक असेल तर गौरी आवाहन दुसऱ्याकडून करवून घ्यावे. पूजन विसर्जन स्वतःच करता येईल. गौरी आवाहन केल्यानंतर अशौच आले तर पूजन विसर्जन दुसऱ्याकडूनच करवून घ्यावे. मात्र पूजेचे सर्व साहित्य पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या घरातील आणावे. अशुची घरातील साहित्य वापरू नये. गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर करावयाचे असल्याने कोणताही वार वर्ज्य नाही. काही ठिकाणी मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी गौरी विसर्जन करत नाहीत. मात्र याला कोणताही शास्त्राधार नाही. गौरीपुढे नैवेद्य दाखवून दिवसभर ताट तसेच ठेवून दुसरे दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने तो नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो. घरातील एखादी व्यक्ती, विशेषतः आई किंवा वडील मृत झाल्यावर 1 वर्षाचे आत नेहमीप्रमाणे कुलाचाराप्रमाणे गौरीपूजन करावे. काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर, सुगडावर बसवण्यास सांगितले जाते. यास कोणताही शास्त्राधार नाही. केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे असे सांगितले जाते. अशा वेळेस उभ्या गौरींचे पूजन नेहमीप्रमाणे करावे. नव्याने गौरीपूजन सुरू करण्यासाठी कोणी नातेवाईकांनी मुखवटे किंवा हात किंवा गौरी द्याव्या लागतात हा गैरसमज आहे.
ती व्यक्ती स्वतः बाजारातून आणू शकते. नव्याने गौरीपूजन स्वेच्छेने केव्हाही सुरू करता येते. तसेच लक्ष्मीचे दोरे सापडले तर घरी गौरीपूजन सुरू करता येते असे नाही. स्वेच्छेने केव्हाही गौरीपूजन सुरू करता येते. गौरी विसर्जनाची मर्यादा काही वेळेस सकाळी लवकर असते. अशा वेळेस मंत्रांनी जागेवर गौरी विसर्जन करून घ्यावे आणि नंतर संध्याकाळी प्रथेप्रमाणे आवरून ठेवावे किंवा जलाशयामध्ये विसर्जन करावे. ज्येष्ठा गौरी हे नित्य नैमित्तिक व्रत आहे. नित्य प्रतिवर्षी नैमित्तिक भाद्रपद शुक्ल शुद्ध पक्षातील ज्येष्ठा नक्षत्राचेच दिवशी अशोच्यामुळे भाद्रपदात गौरीपूजन करता आले नाही तर पुढे अश्विन महिन्यात नवरात्रात राहिलेले गौरीपूजन करतात. ह्या शास्त्राधार नसल्याने तसे करू नये. ज्येष्ठा गौरीच्या दिवशी रवी सूर्य कोणत्याही नक्षत्रात असो नववधूस नूतन सौभाग्यवान घेता येते. गुरुचरित्र व श्रीपाद श्रीवल्लभचरित्रामृत मध्ये सांगितल्याप्रमाणे गोमांस भक्षण करणाऱ्यांकडून कोणतेही पूजेचे सामान घेतल्यास कोणतीही पूजा अर्चा मूर्तीपूजा अभिषेक कितीही महाग पूजा शांतिपूजा वास्तुपूजा फलद्रूप होत नाहीत. भाद्रपद शुक्ल नवमी शुक्रवार दिनांक 12/9/2024 ला मूळ नक्षत्रावर रात्री 9:51 आपले कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मीचे विसर्जन करावे. यावर्षी महालक्ष्मीचे वाहन कोंबडा असून ती भात भक्षण करीत आहे. तिने तांबड्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. शस्त्र म्हणून तलवार हातात घेतली आहे. कस्तुरीचा तिलक लावला आहे. ती दक्षिण दिशेकडे पाहत आहे. या महालक्ष्मीचे फळ देशाला दुर्भिक्षकारक आहे. ही सर्व माहिती पंचांगानुसार उपलब्ध झालेली आहे. प्रत्येकाने आपापल्या कुलाचारानुसार पडलेल्या प्रथेचे पालन करून हा सण साजरा करावा. हा नक्षत्रप्रधान सण असल्याने मुहूर्ताची इतर कोणत्याही चौघडिया लग्न राहुकाळ विजय मुहूर्त इत्यादी पाहण्याची आवश्यकता नाही. श्रद्धेने त्या नक्षत्र काळात पूजन होणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, अशी ही ज्येष्ठा गौरीच्या आवाहनांची आणि काही नियमांची पूजेची संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सणवार व्रत वैकल्ये उपाय तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.